तर महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलाय। संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पवारांचा अर्ज भरण्यात आलेला आहे। तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। पवार साहेबांसारखं नेतृत्व आज या देशामध्ये नाही। सगळ्यात जास्त अनुभव हा पवार साहेबांकडे आहे। 60 वर्ष त्यांची आता राजकारणात पूर्ण झाली एक मागच्या आठवड्यामध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे। मी महाविकास आघाडीचे सगळे जे नेते आहेत सगळ्यांचा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनाही त्याची जाणीव झाली। मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आपले काँग्रेस पक्ष असेल आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सगळ्यांनी पवार साहेबांना पाठिंबा दिलेला आहे। देशहित हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पवार साहेबांना राज्यसभेला पाठवलेलं आहे। ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते की लोकसभा आणि राज्यसभा कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं। जेव्हा वेळ येईल, बोलायची संधी मिळेल, तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं, कारण का तिथला प्रत्येक व्यक्ती जो बसलाय तो आपल्यापेक्षा जास्त जाणतो आणि देश आपल्याकडे बघत असतो। त्याच्यामुळे खूप जबाबदारीचं काम आहे। तर आदरणीय पवार साहेबांना मला ती सांगितली होती आणि